कसं आहे पब्लिक? गुड मॉर्निंग. आता तुम्ही म्हणसाल काय विषय, काय आहे हातात आणि काय मध्ये मांडलं आहे. आता विषय असा आहे की आम्हाला लावलेलं फेमिकेशन करायला. फेमिकेशन म्हणजे काय, तर ते पहिलं धूर वगैरे मारायचा असतो ते. का आता बाबा लिफ्टिंग नव्हती आणि सुट्टी पडेल म्हणून मॅनेजर म्हणले जा फेमिकेशन करून या दोघं बी. मग काय घेतला तसला पंप मोठा आणि गेलो फेमिकेशन करायला. शेवटी आम्ही शेडवर पोचलो. सेम मशीन आहे बघा फेमिकेशन करण्याचं. धूर मारायचं असतं ते, पोल्ट्री फार्म जाळायचं थोडक्यात. तर फार्मर काय आला नव्हता, तर आमच्या सोमनाथ सरांनी फोन केला. तोपर्यंत म्हणलं आपण शेड वगैरे बघूयात. मग तोपर्यंत फार्मर साहेब येतीलच. मग आतमध्ये गेलो शेड बघायला आणि म्हटलं शेड कसं आहे काय आतमधून पण बघावंच. आणि तिथं भैया काम करणारा होता, त्याच्याबरोबर जरा बोललो. म्हटलं विचारलं त्याला किती पक्षी बसतो आणि लॉट वगैरे कधी येणार आहे काय येणार आहे, सगळ्या गोष्टी विचारून घेतल्या त्याला. त्यानं पण सांगितल्या. त्यानंतर एक मला किस्सा आठवला किंवा ज्यावेळेस मी 5-6 वर्षापूर्वी कोंबड्या भरायला जायचो, त्यावेळेस कोंबड्या वगैरे तर भरायचोच मी स्वतः. 35 पैसे 40 पैशांनी मी कोंबड्या भरायल्यात. त्यानंतर त्याच कोंबड्या भरणाऱ्या जे सुपरवायझर वगैरे होतं, त्यांची मला एक विचार पडायचा की बाबा हां हे लोक काम करतात सुपरवायझरिंगचं, कसं करतात काय करतात, त्यांना पेमेंट वगैरे किती असेल. आणि तेच सुपरवायझरिंगचं काम मी आता करतो आहे. म्हणजे दिवस बदलतात. त्यानंतर मग मशीन वगैरे चालू झालीच आणि काम चालू करायला केलं. फेमिकेशन धूर वगैरे मारला सगळा शेडमध्ये आणि म्हणलं आता झाल्यानंतर चला घरला. काम तर फक्त 5च मिनटाचं असते आणि कुठल्याही कामाला लाजायचं नसते, कारण काम हे काम असतं. लोकांचं काय, लोक नावच ठेवायला असतात. त्याच्यामुळं आपण जास्त लोकांचा विचार करायचा नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट